मित्रांनो, असं कधी होतं का आपल्या वर्गात काही मुलं असतात जस्ट 10-15 दिवस अभ्यास करता आणि टॉप करून जाता. आपण एवढी मेहनत करतो साला तरी मार्कच तेवढेच येतात, बॅकलॉगच येतात. काय होतं ते टॉपर एवढे हुशार असतं का? तसं काही नाहीये. टॉपरला एक स्पेशल फॉर्म्युला माहिती, अभ्यासाची एक ट्रिक माहिती, एक स्पेसिफिक फॉर्म्युला माहिती. त्या फॉर्म्युल्याने टॉपर हे कंटिन्यू टॉपर होत जातात. आपण साले गरीब लोक गरीबच राहून जातो. मग तो फॉर्म्युला काय आहे? तो जबरदस्त फॉर्म्युला तुम्हाला या व्हिडिओत मी देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ डिटेलमध्ये बघा, कारण फॉर्म्युला तुम्हाला मी सांगितल्यानंतर तो कसा अप्लाय करायचा, कोणी अप्लाय केला, डिटेलमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर स्वतः अप्लाय करा. बघा, मी टॉप केलं होतं, तुम्ही सुद्धा टॉप करशाल इझिली. आणि इन्सेम मध्ये राहिलेल्या 15 दिवसांच्या अभ्यासामध्ये तुम्ही 30 पैकी 25च्या वरती आरामात मार्क घेशाल, एवढी मी तुम्हाला 100% गॅरंटी देईन. सो व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, हा जबरदस्त फॉर्म्युला आहे ज्याचं नाव आहे SSV फॉर्म्युला. SSV म्हणजे स्टडी, स्ट्रक्चर अँड व्हिज्युअलायझेशन फॉर्म्युला. म्हणजे काय बघा, आता अभ्यास करताना जनरली अभ्यास करतो, एखादी गोष्ट वाचली की ती काय होते, दुसऱ्या दिवशी आपल्याला 80% विसरून जातो. काल काय खाल्लंय आपल्याला आजही लक्षात राहत नाही. 50 पानाचं युनिट आपल्याला कसं लक्षात राहील? आणि इंजिनिअरिंग म्हटलं की 3 प्रकारचाच अभ्यास राहतो, एक तर थेरॉटिकल, एक तर न्यूमरिकल किंवा डेरिव्हेशन. याच्या व्यतिरिक्त कुठल्याच विषयात काही वेगळं नसतं. मग हे कसं लक्षात ठेवायचं? हा SSV फॉर्म्युला कसा वर्कआउट करतो मी आता डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. हाच आयडियाज तुमच्या इन्सेमला वापरा आणि 15 दिवसात इन्सेम तुम्ही स्कोर कराल. बघा, आता एखादा युनिट आहे समजा 50 पानाचा, पहिल्यांदा तुम्ही वाचल्यानंतर काय करायचं, तो तिथे शॉर्ट मध्ये त्याच्या नोट्स बनवायच्या, म्हणजे लिहत जायचं शॉर्ट मध्ये. पहिल्यांदा स्टडी केला ना आपण, वाचला म्हणजे स्टडी केला, S फॉर स्टडी. सेकंड S फॉर स्ट्रक्चर. आता त्या 50 पानाच्या युनिटचं आपल्याला 50 पानं लक्षात नाही ना, त्याचं 10 ते 15 पानात त्याचं शॉर्ट आपल्याला स्ट्रक्चर बनवायचं. म्हणजे कसं, युनिटमध्ये पहिला टाईप आहे, पहिल्या टाईप मध्ये सब टाईप, हे 2 सब टाईप आहे. सब टाईप मध्ये या प्रकारचे क्वेश्चन आलेले आहे, ते लिहत जायचे. नंतर या सगळ्या क्वेश्चन मध्ये हे आन्सर आहे, पण हे आन्सर मला शॉर्ट मध्ये फक्त 2-3 पॉईंट लागणार आहे, तेवढेच लिहायचे. डेरिव्हेशन असेल तर ह्या डेरिव्हेशनच्या स्टेप्स आहेत तेवढेच लिहायचे. डायग्राम असेल तर ही डायग्राम आहे. त्याच्यानंतर त्याच्यात काही फॉर्म्युला असेल, मॅथमॅटिकलला काही स्टेप असेल तेवढंच लिहायचं. म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये किती टाईप मधले सब टाइप्स, त्याच्यातल्या डायग्राम्स, त्याच्यावर आलेले क्वेश्चन, त्याच्यातले इम्पॉर्टंट टाइप्स, इम्पॉर्टंट जे त्याच्यात लिहायचं आपल्याला थेरीला, ते फक्त तेवढंच शॉर्ट मध्ये लिहत जायचं. जेणेकरून काय होतं, पूर्ण आपला जो 50 पानाचा युनिट आहे तो हार्डली 10 ते 15 पानात एकदम शॉर्ट मध्ये रिवाइज होतो. आणि त्याच्यानंतर आता हे पूर्ण लिहून झालं की डोळे बंद करायचे, एकदा पूर्ण वाचून झालं की आठवायचं पहिल्या युनिटमध्ये हा मेन टाईप, या मेन टाईप मध्ये हा सब टाईप आहे, सब टाईप मध्ये यस हे या प्रकारचे क्वेश्चन विचारले गेलेले आहे, या क्वेश्चनच्या आन्सरला हे मेन पॉईंट माझे आले पाहिजे, ही डायग्राम आली पाहिजे, सर्किट असेल तर हा सर्किट आला पाहिजे, फॉर्म्युला असेल तर हा फॉर्म्युला, न्यूमरिकल असेल तर या स्टेप आल्या पाहिजे, हे इंटिग्रेशन सोडवायचं, इथे व्हॅल्यूज इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आणि मग फायनल आन्सर काढायचं. डेरिव्हेशन असेल तर असं सोडवायचं. सो हे व्हिज्युअलाइज करायचं. सो ह्या वेळी आपल्याला अभ्यास करायचा, स्टडी, स्ट्रक्चर आणि थर्ड आहे व्ही फॉर व्हिज्युअलाइज. अशा प्रकारे काय होतं, पहिल्यांदा युनिटला आपण घाबरतो, पण जेव्हा आपल्याला व्हिज्युअलाइज होतो युनिट, पहिल्यांदा स्टडी केला, त्याचं स्ट्रक्चर केलं आणि नंतर तो व्हिज्युअलाइज केल्यानंतर आपण हेलिकॉप्टर मध्ये व्ह्यू मध्ये येतो. म्हणजे तो युनिटला पहिल्यांदा आपण घाबरत होतो, अवघड वाटत होता, पण आता व्हिज्युअलाइज केल्यामुळे तो आपल्याला एकदम किरकोळ वाटायला लागतो. अरे, या युनिटमध्ये तर एवढेच टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे सब टॉपिक्स आहे, त्याच्यावर अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले आणि आपला कॉन्फिडन्स वाहून जातो, तो युनिट खाली राहून जातो, तुम्ही वरती येता आणि हेलिकॉप्टर व्ह्यू मधून तुम्ही युनिट 1 युनिट 2 बघता. हे तर एकदम किरकोळ आहे, मला तर 30 पैकी 30 मार्क पाडत होते. आता पेपर घेतली, प्रश्नपत्रिका, हा क्वेश्चन विचारलाय, हा क्वेश्चन ना लगेच आपलं सेन्स काम करतो, अरे हा क्वेश्चन आहे ना युनिट 2 मध्ये, मी जो टाईप आहे ना माझा टाईप 4 मध्ये, हे बघ हा प्रश्न, याच्यावरचा हे आन्सर आहे. म्हणजे आपण इथून काम करतो, आपल्याला ते दोन्ही युनिट व्हिज्युअलाइज केल्यामुळे, स्टडी, स्ट्रक्चर आणि व्हिज्युअलाइज केल्यामुळे मला ते फटाफट आठवायला लागतं आणि अशा प्रकारे कमी वेळेतून आपला जास्त अभ्यास होऊन जातो. कारण कुठलीही गोष्ट एकदा आपण वाचल्यानंतर ती आपल्या शॉर्ट टर्म मेमरीत जाते, पण जेव्हा जास्तीत जास्त सेन्स इथे वर्कआउट करता तेव्हा ती शॉर्ट टर्म मेमरीतून लॉंग टर्म मेमरीत जाते. लॉंग टर्म मेमरीत गेली की कमीत कमी रिव्हिजन करून आपल्याला ती गोष्ट कमीत कमी वेळेत लक्षात ठेवता येते आणि टॉपर सुद्धा हे फॉलो करतात. मी तुम्हाला सायंटिफिकली हे प्रूव्ह करून दाखवतो. सायन्स काय सांगते, कुठलीही गोष्ट आपण जेव्हा आपण जास्तीत जास्त सेन्स एखाद्या गोष्टीसाठी वापरतो, ती गोष्ट आपल्या डोक्यात एकदम फिट होते. म्हणजे कसं बघा, आपल्या 2 मेमरी, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म. जेव्हा आपण एखादी गोष्ट फक्त एकदा वाचली बरोबर, ती जाते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये. शॉर्ट टर्म मेमरीची गोष्ट नंतर विसरून जातो, पण ती शॉर्ट टर्म मेमरी मधून आपल्या लॉंग टर्म मेमरीत कशी टाकायची, त्यासाठी अजून सेन्स तिथे वापरले गेले पाहिजे. पहिल्यांदा एखादी गोष्ट वाचली म्हणजे एक सेन्स बुद्धीचा काम करतोय, वाचण्याचा, लिहितो आहे सायमल्टेनियसली, आपण त्याचं स्ट्रक्चर बनवतो आपल्या हिशोबाने, म्हणजे सेकंड सेन्स आला रायटिंग
थिंकिंगचा. नंतर ते लिहून झाल्यानंतर आपण व्हिज्युअलाइज करतोय. सो थर्ड सेन्स व्हिज्युअलायझेशनचा काम करतोय. सो जेव्हा तीन सेन्स एका ठिकाणी तुमचे वर्कआउट होत आहे एका गोष्टीसाठी, तो ती किती अवघड गोष्ट असो, ती तुमच्या शॉर्ट टर्म मेमरीत न राहता ती लॉंग टर्म मेमरीत जाते आणि तुमची ती डोक्यात इतकी फिट होते की तुम्ही पेपर होऊन आल्यानंतर सुद्धा ती गोष्ट तुम्हाला आठवते. कोणी कधीही विचारलं तरी तुम्ही इझिली तिला सांगू शकता. त्यासाठी स्टडी करा, स्ट्रक्चर करा, ते सगळे युनिट्स, प्रत्येक विषयांचे युनिट अशा प्रकारे व्हिज्युअलाइज करा, आठवा. सो या वेने हा फॉर्म्युला काम करतो मित्रांनो, आणि हा फॉर्म्युला नक्की तुम्हाला रिझल्ट देतो. याच्यावर मी रिअल टाइम तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. सगळ्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती, 22 मार्चला त्यांचा पिक्चर पण येतो स्वातंत्र्यवीर सावरकर, नक्की बघा मित्रांनो. स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेव्हा अंदमानाच्या जेलमध्ये टाकलेलं होतं, बरोबर, त्यावेळी 12 वर्ष त्यांना जेल झालेली. त्यावेळी त्यांना काही पेन वही काहीच नव्हतं आणि त्यांना कविता लिहायचं तेव्हा सुचलं की मला कविता लिहायची आहे. सो सुचलं म्हणजे त्याच्यावर अभ्यास करायला लागले, स्टडी झाला. नंतर स्ट्रक्चर, कवितेत काय असायला हवं, कुठल्या गोष्टीवर असायला हवी, हे स्ट्रक्चर आलं. आणि लिहायला ऑप्शन नव्हतं, ते कशी लिहायचे, कोळसा घ्यायचे, कोळशाने भिंतींवर लिहायचे. आता भिंती किती काय, 4 भिंती, 10 बाय 10 ची छोटी खोली. कविता संग्रह त्यांचा कमला, किती मोठा प्रसिद्ध कविता संग्रह आहे कमला नावाचा, तुम्ही मार्केटमधून विकत घेऊ शकता, आज पण मार्केटमध्ये भेटतो. तो कविता संग्रह त्यांनी तिथे तयार केलेला या फॉर्म्युल्याने. कसं, मी तुम्हाला प्रूव्ह करून देतो. पहिल्यांदा कविता आठवली, आता लिहिली, आज कविता लिहिली, ती आठवून बघितली, व्हिज्युअलाइज केली. उद्या दुसरी कविता लिहायची. फळात फळा म्हणजे भिंत तेवढीच आहे, ऑप्शन नाहीये, लिहून तर ठेवता नाही येणार आहे. मग सेकंड डेला काय करायचं, आजची कविता आहे ती पूर्ण आठवून बघायची, मग उद्याची लिहायची. तिसऱ्या दिवशी पहिल्या 2 कविता आठवायची, मग तिसरी लिहायची. 10व्या दिवशी पहिल्या 9 कविता आठवून बघायच्या, व्हिज्युअलाइज करायच्या, काय काय केलं काय नाही, आणि मग 10वी लिहायची. 100व्या दिवशी पहिल्या 99 कविता आठवून बघायच्या, व्हिज्युअलाइज करायच्या, मग 100वी कविता लिहायची. या वेळी त्यांनी हे सगळं लक्षात ठेवलेलं. आणि आपल्याला काल काय खाल्लेलं ते आज आठवत नाही. त्यांनी 12 वर्षापूर्वी लिहिलेलं, जेव्हा त्या अंदमानातून बाहेर आले आणि रत्नागिरीत त्यांना स्थानबद्ध केलं गेलं, त्यावेळी त्यांनी तो कविता संग्रह कमला नावाचा हार्डली 6 महिन्यात लिहून टाकला, 12 वर्षापूर्वीचा. का झालं, कारण तिथे त्यांनी हाच फॉर्म्युला नकळत वापरला होता, स्टडी, स्ट्रक्चर, व्हिज्युअलाइज. आणि प्रत्येक जो टॉपर असतो हाच फॉर्म्युला वापरतो मित्रांनो, आणि तो स्कोर करतो. सो नक्की तुम्हाला सांगेल, इनसेमचं कुठलंही टेन्शन नका घेऊ. इनसेम मध्ये अजून काही अडचणी आल्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा, आम्ही त्याच्यावरही सोल्युशन देऊ. चॅनल सबस्क्राईब करा. आणि तसंच नक्की तुम्हाला वाटतं इनसेम खरोखर स्कोर करायची, तर पर्पल ॲट ऍप्लिकेशन सोबत हा तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता आणि इनसेम स्कोर करू शकता. पर्पल ॲट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. पर्पल ॲट ॲपवर वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयरचे सगळे इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुमच्या डिपार्टमेंटचे मराठी, हिंदीमध्ये सोप्या भाषेत आम्ही कव्हर अप करून दिले. सो इनसेमचा अभ्यास आता सुरू करताय, कॉलेज केलं नाही किंवा कॉलेजमध्ये समजलं नाही, घाबरायचं नाही. पर्पल ॲट ॲपवर जेवढे व्हिडिओज आहे, पेपर सोल्युशन आहे, इम्पॉर्टंट नोट्स सगळं आहे, पेपर पॅटर्न सगळं आहे, तेवढंच करा. तिथे हा फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता. तुम्ही तुमच्या बुद्धीने पहिल्यांदा ऍप्लिकेशन डाउनलोड केलं, नंतर त्याच्यावर व्हिडिओज बघितले, व्हिडिओज बघून तुम्ही लिहिले, ते स्ट्रक्चर झालं तुमचं, आणि नंतर त्याला व्हिज्युअलाइज केलं. पहिल्या युनिटमध्ये काय सरांनी हे शिकवलंय. सो या प्रकारे हा आपला फॉर्म्युला आपल्या पर्पल ॲट ॲप सोबत पण वापरा आणि नक्की तुमचे इन्सेम स्कोर करा. थँक्यू.